नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल D2 अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, या ठिकाणी अलीकडे रिमिडियल एक्झामिनेशन सुरू आहे. आता त्यामध्येच त्यांनी एक सर्क्युलर जाहीर केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी जे काही तुमचे समर सप्लिमेंटरी एक्झामिनेशन फॉर्म फिलिंग आहे, त्या समर सेमेस्टर एक्झामिनेशन फॉर्म फिलिंग संबंधित महत्त्वाची अपडेट त्या ठिकाणी दिलेली आहे आणि तीच अपडेट घेऊन मी तुमच्यासमोर या ठिकाणी आलेलो आहे. यामध्ये आपण बघणार आहोत की फॉर्म फिलिंग नेमकं कसं करावे आणि या ठिकाणी परत आपली जी काही जुनी वेबसाईट अगोदर होती, म्हणजे अगोदरच्या काळात जी जुनी वेबसाईट होती D2 ADM पोर्टल नावाचं, ते पोर्टलसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे. त्या पोर्टलवर तुम्हाला हा फॉर्म फिल करायचा आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे D2 रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी या चॅनलवर मिळत असतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम या ठिकाणी हा जो काही आपला व्हिडिओ आहे, हा फक्त विद्यार्थ्यांच्या मागणीवर आपण बनवलेला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना क्युरी होती की काही जे सर्क्युलर आपला आलेला आहे अपडेट, त्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बनवा की फॉर्म वगैरे कसा फिल करायचा. तर हे अपडेट आलेलं आहे तुमच्या 6 जूनला. आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट, याचे जे काही नोटिफिकेशन आहे, त्याचा जो काही सब्जेक्ट आहे तो म्हणजे काय, तर एक्झाम फॉर्म फिलिंग जी आहे, समर सेमिस्टर 2025ची जी काही तुमची एक्झाम आहे, त्या एक्झामचे फॉर्म फिलिंग या ठिकाणी त्यांनी ओपन केलेले आहेत. सो आता या ठिकाणी कोणते विद्यार्थी फॉर्म फिल करू शकणार आहेत, तर त्या संबंधित त्यांनी या ठिकाणी शॉर्टमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की स्टुडंट ऑफ एम फार्मसी ऑल सेमिस्टर, म्हणजे सर्व सेमिस्टरमधून एम फार्मसीचे विद्यार्थी जे आहेत ते सुद्धा फॉर्म फिल करू शकतात. सोबतच बी फार्मसीमधून ऑल सेमिस्टर, म्हणजे 1 ते 7पर्यंत किंवा मग 2 ते 8पर्यंत सर्वच्या सर्व सेमिस्टर या ठिकाणी फॉर्म फिलिंग जी आहे ती सप्लिमेंटरी एक्झामिनेशनची फॉर्म फिलिंग करू शकतात. सोबतच या ठिकाणी BTechचे सुद्धा ऑल सेमिस्टरचे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म फिल करू शकतात. आणि हे जे काही फॉर्म आहेत ते फॉर्म तुमचे समर सेमिस्टर 2025 एक्झामिनेशनसाठी असणार आहेत. सो मित्रांनो, या ठिकाणी हे जे काही फॉर्म आहेत, हे फॉर्म तुम्हाला या ठिकाणी जी काही तुमची जूनमध्ये एक्झाम होणार आहे, म्हणजे या ठिकाणी जून 2025मध्ये जी काही एक्झाम तुमची होईल, जून किंवा जुलैमध्ये जी तुमची रेग्युलर एक्झामिनेशन होईल, त्यासोबत जे काही तुमचे एक्झाम होतील सप्लिमेंटरीचे, त्या सप्लिमेंटरीचे फॉर्म फिलिंग आता या ठिकाणी स्टार्ट झालेली आहेत. आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही सप्लिमेंटरीचे फॉर्म फिलिंग आहेत, हे तुम्हाला D2 ADM.onlineportal.org इन याच वेबसाईटवर हे फॉर्म तुम्हाला फिल करायचे आहेत. म्हणजे जी काही तुमची नवीन ERP वेबसाईट स्टार्ट झालेली होती, ज्यामध्ये तुम्ही आत्ता चालू रिमिडियल एक्झामिनेशनचे फॉर्म फिलिंग ट्रायल मारला आणि त्या ठिकाणी तुमचे फॉर्म फेल होत होते, तर त्या वेबसाईटवर न भरता हे फॉर्म तुम्हाला या ठिकाणी जी अगोदर आपण वेबसाईट यूज करायचो त्या वेबसाईटवर या ठिकाणी फॉर्म फिल करायचे आहेत. म्हणजे रेग्युलरच्या वेळेस जी एक्झाम होणार आहे, त्या एक्झामच्या सप्लिमेंटरी सेमेस्टरचे जे काही पेपर आहेत, त्या पेपरचे फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे. याच्याच अर्थ तुमचे जे काही रेग्युलर सेमेस्टर एक्झामिनेशन फॉर्म फिलिंग आहे, तीसुद्धा तुमची लवकरच 5 ते 6 दिवसात स्टार्ट होईल. आणि रेग्युलर सेमेस्टरची फॉर्म फिलिंग जशी स्टार्ट झाली तर आपल्या चॅनलवर तसं तुम्हाला अपडेट मिळेलच. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमची जी काही फॉर्म फिलिंग डेट आहे, ती फॉर्म फिलिंग डेट तुमची या ठिकाणी 9 तारखेपासून तुमचे फॉर्म स्टार्ट झालेले आहेत आणि सोबतच 12 तारखेपर्यंत तुमचे फॉर्म या ठिकाणी चालणार आहेत. म्हणजे तुमच्याकडे आता फक्त 1 दिवस उरलेला आहे. मी हा व्हिडिओ 11 तारखेला रेकॉर्ड करत आहे, म्हणजे 11/6/2025 आजची डेट आहे. सो ज्या विद्यार्थ्यांचे सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचे फॉर्म फिलिंग स्टार्ट झाले असतील किंवा राहिले असतील, त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म फिलिंग लवकरात लवकर करायची आहे. सोबतच या ठिकाणी त्यांनी एक नोट दिलेली आहे, तर तुम्ही पाहू शकता, द स्टुडंट हू रिझल्ट आर नॉट डिक्लेअर्ड इन न्यू MS पोर्टल, म्हणजे ते स्टुडंटसुद्धा फॉर्म भरू शकतात ज्यांच्या या ठिकाणी नवीन पोर्टलवर रिझल्ट डिक्लेअर झालेला नाही आहे.
अशा पद्धतीने सुद्धा नोट्स त्यांनी दिलेली आहे. सो आता आपण बघूयात मित्रांनो हाऊ टू फिल द लाईव्ह एक्झाम फॉर्म फिलिंग. मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बनवून राहा. तुम्हाला या ठिकाणी सप्लिमेंटरी एक्झामिनेशनसाठी जे काही तुमचे सब्जेक्ट बॅक असतील मागाशी ते सर्व सब्जेक्टसाठी या ठिकाणी तुम्ही फॉर्म फिलिंग करू शकतात. सो आपण स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे किंवा PDF सुद्धा तुम्हाला ही लिंक दिलेली आहे. या वेबसाईटवर येतानाच तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी बघायला भेटेल. सो मित्रांनो, या ठिकाणी जुने विद्यार्थी ज्यांनी या वेबसाईटवर ऑलरेडी फॉर्म फिल केला आहे त्या विद्यार्थ्यांना देखील हे जर तुम्ही टाकलं सर्व डिटेल्स तर तुम्हाला या ठिकाणी OTP येणार नाही. सो तुम्हाला जर OTP नाही आला तर तुम्हाला या ठिकाणी एक रजिस्ट्रेशन पोर्टल म्हणून ऑप्शन असेल, यावर तुम्हाला काय करायचे आहे तर सिम्पली क्लिक करायचे आहे. सो आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन पोर्टलवर क्लिक करूयात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारचं इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर येईल. सो या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट नंबर पहिल्यांदा टाकायचा आहे. याचा अर्थ तुमच्या या ठिकाणी कोणता नंबर टाकायचा आहे मित्रांनो, तर PRN नंबर जो काही आहे तुमचा तो PRN नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही एक्झाम कोड सेंटर कोड जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. जसं की मी या ठिकाणी एक एक्झाम कोड सेंटर कोड सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी ऑटोमॅटिक सेंटरचं नाव येईल. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही स्टुडंटचं नाव टाकायचे आहे संपूर्ण, जसं तुमच्या मार्कशीटवर येत असतं तसंच नाव तुम्ही या ठिकाणी टाकायचे आहे. सोबतच या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकायचा आहे. मोबाईल नंबर ईमेल ID चालू द्या जेणेकरून त्यावर तुम्हाला या ठिकाणी OTP जाईल. सो मित्रांनो, हा फॉर्म काही नवीन नाही आहे, तुम्ही ऑलरेडी भरलेला आहे. या ठिकाणी कोर्स कोड टाकायचा आहे. आता या कोर्स कोड जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स कोड तुम्हाला बघायला भेटत असतील. हा कोर्स कोड तुमच्या हॉल तिकीटमध्ये असतो. आता ज्या विद्यार्थ्यांकडे जुने हॉल तिकीट असेल रेग्युलर सेमिस्टरचे तर त्या विद्यार्थ्यांना हा कोर्स कोड त्या ठिकाणी बघायला भेटून जाईल. सो या ठिकाणी एक कोर्स कोड तुम्ही सिलेक्ट करायचा आहे आणि कोर्स कोड सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या कोर्सचे नाव या ठिकाणी बघायला भेटेल. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही कोणत्या सेमिस्टरला आहात. मित्रांनो, तुम्ही जर आत्ता 6व्या सेमिस्टरला आहे तर 6वं सेमिस्टर, 8व्याला असाल 8वं सेमिस्टर, 4थ्याला असाल 4थं सेमिस्टर, दुसऱ्याला असाल तर दुसरं सेमिस्टर असं सिलेक्ट करून त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होईल आणि त्यानंतर तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. तर बघा मित्रांनो, लॉग इन आपण या ठिकाणी झालेलो आहेत. लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी तुम्हाला ABC ID टाकावा लागेल. जो ABC ID तुम्हाला DGPayवरून मिळत असतो आणि याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे की तुम्ही ABC ID कसा काढायचा. सोबतच या ठिकाणी तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. आता मित्रांनो, फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला चूज फाईलवर क्लिक करायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. फोटो आणि सिग्नेचर तुमच्या या ठिकाणी 20 KB पासून तर 50 KB पर्यंत पाहिजे. सो अशा प्रकारे तुम्ही फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. 20 KB पासून तर 50 KB पर्यंत तुम्हाला या ठिकाणी फोटो अपलोड करावा लागेल. फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी प्रोसीड टू नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. आता मित्रांनो, प्रोसीड टू नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या सर्व प्रकारच्या इन्फॉर्मेशन या ठिकाणी बघायला भेटेल. या ठिकाणी तुम्हाला PRN नंबर वगैरे बघायला भेटेल. त्याच्यानंतर प्रोफाईल, सप्लिमेंटरी एक्झामिनेशन, डाउनलोड आणि लॉगआउट. आता तुमचे जे काही फॉर्म फिलिंग स्टार्ट झाले आहेत ते तुमचे सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचे स्टार्ट झालेले आहेत आणि या ठिकाणी इंजिनिअरिंग, फार्मसी किंवा मग MTech तिघही वर्षाचे विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशन करू शकतात किंवा फॉर्म फिल करू शकतात. सिम्पली तुम्हाला या ठिकाणी सप्लिमेंटरी या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. सप्लिमेंटरी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचे मागच्या सेमिस्टरचे जेवढे काही एक्झामिनेशन बाकी असतील त्या सर्व सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी दाखवले जाईल. फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात आता या विद्यार्थ्याला या ठिकाणी सर्व सेमिस्टर दाखवले जात आहेत. म्हणजे तुम्ही पाहू शकतात फर्स्ट इयरपासून तर तुम्हाला या ठिकाणी फायनल इयरपर्यंत सर्व सब्जेक्ट जे काही आहेत तुमचे ऑलरेडी राहिलेले ते सर्व सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटत असतील. सो या ठिकाणी आता जे काही तुमचे सब्जेक्ट असतील ते सब्जेक्ट तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत. आता एक सब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात 300 रुपये पर सब्जेक्ट एवढी फीज असते, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्याच पद्धतीने दोन्ही सब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला 600 रुपये एवढी फीज असणार आहे. सो या ठिकाणी मित्रांनो, प्रोसीड टू पेमेंट यावर तुम्हाला नेक्स्ट क्लिक करायचे आहे. प्रोसीड टू पेमेंट्स यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचे आहे. सो मित्रांनो, पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली अप्लाइड होईल आणि सप्लिमेंटरीचा फॉर्म अप्लाय झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं फॉर्म सक्सेसफुली अप्लाय होणार आहे. सोबतच या ठिकाणी तुम्हाला जर हॉल तिकीट डाउनलोड करायचं असेल तर या ठिकाणी डाउनलोड रिपोर्ट ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्ही लगेच डाउनलोड रिपोर्ट यावर क्लिक करायचे आहे. या ठिकाणी कॉलेज
कॉलेज स्टेटस तुम्हाला या ठिकाणी अप्रूव्ह वगैरे दाखवेल. जर नसेल अप्रूव्ह तर तुम्हाला या ठिकाणी कॉलेजला जायचे आहे आणि अप्रूव्ह करून घ्यायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी हॉल तिकीट नंबर आणि या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे सप्लिमेंटरी की रेग्युलर. सध्याला सप्लिमेंटरी राहील आणि या ठिकाणी डाउनलोड रिपोर्ट यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या रिपोर्ट कार्डसुद्धा म्हणजे जे काही हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीटसुद्धा त्या ठिकाणी डाउनलोड होईल. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या फॉर्म फिलिंगचा हा व्हिडिओ होता. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्हाला फॉर्म फिलिंग 12 तारखेच्या आत म्हणजे उद्या तुमची लास्ट तारीख आहे. 12 तारखेच्या आत तुम्हाला हा फॉर्म फिल करायचा आहे. सो मित्रांनो, लक्षात ठेवा, यानंतर तुम्हाला सप्लिमेंटरीसाठी डेट एक्सटेंड होईल की नाही यावर सुद्धा आपण बोलू शकत नाही. सो मित्रांनो, आय होप तुम्हाला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ कळाला असेल. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ कळाला असेल. मित्रांनो, या ठिकाणी जी काही तुमची मगाशी जुनी वेबसाईट होती म्हणजे तर त्याच वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म फिल करायचे आहे. मित्रांनो, व्यवस्थित फॉर्म फिल करायचे आहे. पेमेंट या ठिकाणी अटकता कामा नये. या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ कळाला असेल. अशाच प्रकारचे D-Batu रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील. तर चला मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.